कैलासवासी नाईक साहेबाकरता मी कृषी क्षेत्रात काम करतो, परंतु एक कवी देखील आहे, म्हणून नाईक साहेबावर मी 2 ओळी या ठिकाणी सादर करतोय. कितीही दगा दे पावसा, कितीही दगा दे पावसा, मी तुला येणार नाही शरण. कितीही दगा दे पावसा, मी तुला येणार नाही शरण, कारण मला माहीत आहे माझे स्वस्त नाही मरण. कितीही दगा दे पावसा, मी तुला येणार नाही शरण, कारण मला माहीत आहे माझे स्वस्त नाही मरण. असा तसा ऐरा गैरा, असा तसा ऐरा गैरा समजू नकोस तू मला, असा तसा ऐरा गैरा समजू नकोस मला. मी तर आहे शेतकरी महाराष्ट्राचा खरा, मी तर आहे शेतकरी महाराष्ट्राचा खरा. किती आले संकट तरी मी मरणार नाही फुकट, किती आले संकट तरी मी मरणार नाही फुकट, कारण माझ्या मनगडात आहे अधिक काम करण्याची शक्ती, कारण माझ्या मनगडात आहे अधिक काम करण्याची शक्ती. कारण आम्ही केली आहे वसंतराव नाईक साहेबांची मनापासून भक्ती, कारण आम्ही केली आहे वसंतराव नाईक साहेबांची मनापासून भक्ती. त्यांनी दिली आहे आम्हाला संकटावर मात करण्याची युक्ती, त्यांनी दिली आहे आम्हाला संकटावर मात करण्याची युक्ती. कारण आमच्या मनगटात आहे अधिक काम करण्याची शक्ती, आमच्या मनगटात आहे अधिक काम करण्याची शक्ती. कारण वसंतराव नाईक साहेबांनी दिली आम्हाला संकटावर मात करण्याची युक्ती, संकटावर मात करण्याची युक्ती. आजच्या तारखेला वसंतराव नाईक नसल्यामुळे त्या शेतकऱ्यावर अनेक संकट येत आहेत, त्यामुळे त्याच्या आत्महत्या करत आहे आणि आत्महत्या विचार देखील येत आहे. जर आत्महत्या शेतकऱ्यांनी खरंच करू नये असं सर्वांना वाटत असेल तर त्यांनी वसंतराव नाईकाचा आदर्श ठेवून शेतकऱ्याला कसं त्या परिश्रमाची नोट मिळेल याचा विचार करावा. म्हणून या कवितेच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांची व्यथा मांडतोय. वसंतराव नाईक साहेबांनी केली कृषी क्रांती, वसंतराव नाईक साहेबांनी केली कृषी क्रांती, त्यामुळे भरले लोकांचे पोट. वसंतराव नाईक साहेबांनी केली कृषी क्रांती म्हणून त्यामुळे भरले लोकांचे पोट. ज्या शेतकऱ्यामुळे भरले लोकांचे पोट, त्या शेतकऱ्याला मिळत नाही त्याच्या परिश्रमाची नोट. ज्या शेतकऱ्यांनी भरले लोकांचे पोट, त्या शेतकऱ्याला मिळत नाही त्याच्या परिश्रमाची नोट. परिश्रमाची मिळत नसल्यामुळे नोट, परिश्रमाची मिळत नसल्यामुळे नोट, त्याच्या प्रगतीमध्ये निर्माण होते खोट. परिश्रमाची मिळत नसल्यामुळे नोट, त्याच्या प्रगतीमध्ये निर्माण होते खोट, प्रगतीमध्ये निर्माण होते खोट. म्हणून शेतकऱ्याला घ्यावा लागतो पॉयझनचा घोट. त्याच्या प्रगतीमध्ये निर्माण होते खोट, म्हणून शेतकऱ्याला घ्यावा लागतो पॉयझनचा घोट. जर असे वाटत असेल, जर असे वाटत असेल शेतकऱ्यांनी घेऊ नये पॉयझनचा घोट, तर त्याला मिळाली पाहिजे त्याच्या परिश्रमाची योग्य नोट, योग्य नोट, योग्य नोट.